नमस्कार मित्रो, आजचा विषय आहे आपला वैज्ञानिकांच्या ज्ञाननिष्ठा. आज आपण पहिल्यांदाच वैज्ञानिक यांच्याबद्दल बोलतो आहोत. कारण आध्यात्मिक विचारावरती बोलताना असं वाटतं की विज्ञानाचा यात काय संबंध आला, तर तो खूप खूप महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने सर्व विज्ञानवादी, सर्व वैज्ञानिक हे ज्ञान मार्गातले साधक आहेत. हे सगळे ज्ञानयोगी आहेत. ते जसा अध्यात्मयोगी माणूस ज्ञानयोग किंवा इतर सर्व योगांच्या साहाय्याने स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेतो, त्याचा शोध लावतो, ते शोधून काढतो, त्या सत्याचा शोध घेतो, त्याचा वेध घेतो, तसंच हे सर्व वैज्ञानिक अत्यंत निष्ठेने, अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत जिद्दीने आपल्या ज्ञानाची उपासना करतात आणि या बाह्य जगाचा अभ्यास करतात. आपल्या पंच ज्ञानेंद्रियाला जाणवणारं जे हे बाह्य चराचर जग आहे ते तितकंच महत्वाचं आहे, कारण ते त्या अंतिम सत्याची ती परिणिती आहे. अंतिम सत्य आणि ज्याला आपण परमेश्वर म्हणू किंवा चैतन्य म्हणू, त्या चैतन्याचा हा जो आविष्कार आहे, हा जो विलास आहे सगळा या सगळ्या जगामध्ये पसरलेला आहे, सगळं ब्रह्मांड आहे, विश्व आहे, पंचमहाभूत आहे, आपली पृथ्वी आहे, तिच्यावरचा निसर्ग आहे, सृष्टी आहे, चर आणि अचर सृष्टी, या सगळ्याचा मनापासून केलेला अभ्यास, मग तो विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, अशा अनेक विविधांगी पद्धतीतनं प्रयोगावर आधारित, निरीक्षणावर आधारित, तर्कशुद्ध केलेला, बुद्धिवादानुसार केलेला प्रामाणिक सचोटीचा अभ्यास म्हणजे हे विज्ञान आहे. आणि हे विज्ञान आपलं मानवी जीवन समृद्ध करतं. या विज्ञानातून तंत्रज्ञान जन्माला येतं आणि आपल्याला माहिती आहे की शेकडो हजारो शोधांनी आपल्या मानवी जीवनाची एक अभूतपूर्व क्रांती झाली आणि आपण अत्यंत सुखलोलूप इतकं सुंदर जीवन आपण जगतो, इतकं सुखसुविधांनी भरलेलं जीवन जगतो. ही सर्व या महान वैज्ञानिकांची कृपा आहे. आता या वैज्ञानिकांची जर चरित्र आपण अभ्यासली तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वैज्ञानिक जणू काही ऋषी मुनींसारखा, एखाद्या महान तत्ववेत्त्यासारखा, एखाद्या महान विचारवंत किंवा साधू सत्पुरुषासारखा त्याचं जीवन असतं. कारण त्याची निष्ठा, त्याचं ज्ञानावरची निष्ठा, त्याची प्रामाणिकपणे तळमळ, धडपड, सत्याचा शोध घेणं आणि या निसर्गामध्ये भरून राहिलेले, लपून राहिलेले जे नियम आहेत, निसर्गाचे, परमेश्वराचे नियम आहेत, या नियमांच्या मागचा कार्यकारण भाव त्याला समजावून घ्यायचा असतो. त्यासाठी सर्व वैज्ञानिक अहोरात्र झगडतात, त्यांच्या प्रयोगशाळेत काम करत राहतात. ही त्यांची कामावरची निष्ठा म्हणजे कर्मयोगच आहे. ही त्यांची भक्ती आहे, त्याच्यावरती भक्ती आहे जणू काय. हा भक्तियोग पण आहे, ज्ञानयोग पण आहे. सर्वार्थाने मला व्यक्तिशः हे सर्व वैज्ञानिक हे अध्यात्मवादी वाटतात. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल, त्यांचं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, किंवा ज्या आंतरिक सृष्टीचा आपण अध्यात्मात उल्लेख करतो त्याकडे त्यांचं सध्या लक्ष नसेल किंवा त्यांना ती आवश्यकता वाटत नसेल. पण या बाह्य जगाचा अभ्यास व्हायलाच हवा ना, कारण मानवी जीवन या दोन्हींकडून समृद्ध होतंय, आंतरिक आणि बाह्य. तर बाह्य जीवनाची बाजू सांभाळणारे हे वैज्ञानिक हे त्यांच्या ज्ञानाच्या निष्ठेबाबतीत, ज्ञानाच्या उपासने बाबतीत अत्यंत एकनिष्ठ, अत्यंत ज्ञाननिष्ठ असतात. आणि मग आपण काही उदाहरणातनं मला जी काही माझ्या मनामध्ये, माझ्या अभ्यासातून, माझ्या वाचनातून जी मला आढळली अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे की कशा त्यांच्या ज्ञाननिष्ठ असतात. आता शास्त्रज्ञ म्हटलं की मला अगदी शाळेत असल्यापासून आवडता शास्त्रज्ञ माझ्या डोळ्यासमोर येणारा म्हणजे न्यूटन. सर आयझॅक न्यूटन हा इंग्लिश ब्रिटिश शास्त्रज्ञ. त्याच्याबद्दल म्हणजे त्याचं जर जीवनचरित्र म्हणून तुम्ही अभ्यासलं, माझा हा नेहमी आग्रह असतो शास्त्राच्या शिक्षकांना की तुम्ही शास्त्राबद्दलचे शोध वर्णन करताना किंवा त्याबद्दल त्यांचे प्रयोग आणि शास्त्रीय सत्य सांगत असताना विद्यार्थ्यांना त्या वैज्ञानिकांच्या जीवनाबद्दलही थोडंफार सांगायचं की न्यूटनचं आयुष्य कसं होतं, त्याची दिनचर्या कशी होती, तो किती निष्ठावान होता, तो किती सचोटीचा होता, तो किती वाहून घेतलं होतं त्यांनी, कसा तो त्याच्या सर्व शोधांमध्ये गुंग व्हायचा, आणि मग तो किती नम्र आहे. त्याचं जे गाजलेलं जे वाक्य आहे की या ज्ञानाच्या समुद्राच्या किनाऱ्याला मी उभा आहे आणि हा अफाट ज्ञानाचा समुद्र माझ्यापुढे पसरलाय असं तो म्हणतो, आणि मी जे काही ज्ञान मिळवलं इट्स लिटल फ्यू पेबल्स इन माय हँड असं तो म्हणतो की काही वाळूचे कण मी, काही गारगोट्या माझ्या हातात उचलल्यात, फक्त हा ज्ञानाचा अथांग सागर आणि हे वाळवंट समोर पसरलेलं आहे, याचा थांगच लागत नाहीये. त्यामुळं हे ज्ञान अथांग आहे आणि त्यातल्या काही ज्ञानाचा आपण शोध लावतो. ही नम्रता त्या न्यूटनमध्ये होती. न्यूटनचा डायमंड नावाचा एक कुत्रा होता म्हणे आणि त्याच्यावर त्याचा फार जीव होता. एकदा न्यूटनने त्याच्या काय सगळ्या अभ्यासक्रमाची कागदपत्र, त्याच्या अभ्यासाची, संशोधनाची कागदपत्र ठेवली होती आणि कुठे बाजूला गेला आणि तिथे मेणबत्ती जळत होती किंवा विजेची दिवे नव्हते, आणि या डायमंड कुत्र्याने उडी मारताना ती मेणबत्ती त्या कागदपत्रांवर पडली आणि सगळे कागदपत्र जळून गेले प्रयोगाचे. तरी हा न्यूटन एखाद्या ऋषीमुनीला, एखाद्या महान तपस्व्याला शोभेल अशा भाषेत त्या डायमंडला म्हणतोय की अलास डायमंड, यू डोंट नो व्हॉट यू हॅव डन. म्हणजे तू काय करतो तुला माहितीच नाही, तू काय केलं. जसं येशू ख्रिस्तानी म्हणावं की ते काय करतायत त्यांना माफ करते, काय करतायत त्यांना कळत नाहीये, तसं डायमंड तुला कळलंच नाही, तू काय घोटाळा करून ठेवलायस,
तरी हा न्यूटन अत्यंत हास्यवदनाने परत त्याच्या संशोधनाच्या कामाला लागला. त्याच्याबद्दल अनेक छोट्या छोट्या कथा, म्हणजे दंतकथा वाटाव्या तितक्या प्रसिद्ध आहेत, की त्यांनी त्या मांजरीची पिलं आणि मांजर सारखी यायची, डिस्टर्ब व्हायला नको म्हणून त्यांनी दरवाजाला भोकं पाडली, एक मोठं भोक मांजरीसाठी आणि छोटं भोक त्या पिल्लासाठी. आणि त्याच्या लक्षात हे आलं नाही, एवढा मोठा वैज्ञानिक असून, की मांजर जेव्हा मोठ्या भोकात आत आलं तिच्या मागे मागे पिल्लंही आली. ते वेगळं चित्र करायची काही गरज नव्हती त्या पिलाला यायला. अशा गमती जमती आहेत. म्हणजे त्याचं घडून जाणं, एकदा म्हणताय की त्यांनी उकळत्या पाण्यात घड्याळ टाकलं होतं, त्याला त्या पाण्यात काही अंड टाकायचं होतं आणि त्यांनी ते अंड हातात धरलं घड्याळ समजून आणि घड्याळच पाण्यात टाकून दिलं. अशा अनेक गमतीदार कथा न्यूटन बाबतीत सांगितल्या जातात. आणि मग सफरचंदाच्या बद्दल जी गाजलेला आपल्याला त्याचा किस्सा माहितीये, की सफरचंद खाली पडलं आणि ह्या वैज्ञानिकाला असं मनात आलं की हे खालीच का पडलं आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. त्यामुळे हा मोठा वैज्ञानिक आणि मोठा गणिती या विश्वाचा वेध घेत असताना ही ज्ञानाची निष्ठा न्यूटनच्या रूपाने खूप सुंदर बघायला मिळते. तर हे आपल्या विद्यार्थ्यांना हे लक्षात आणून द्यायला पाहिजे की माणूस म्हणून ही माणसं किती मोठी होती. दुसरा आवडता शास्त्रज्ञ माझा म्हणजे एडिसन, ज्याने इतक्या असं म्हणतात कित्येक त्यांनी 1100 का 1200 शोधांचं पेटंट ज्याने घेतलं. इतके छोटे मोठे शोध सतत लावत राहायला आयुष्यभर. हे एडिसनचं संपूर्ण आयुष्य अत्यंत चित्तथरारक, अत्यंत अचंबित करणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. की अगदी लहानपणी ह्या छोट्या मुलाने वर्तमानपत्राचा गठ्ठा विकत असताना त्या रेल्वेच्या लाकडी डब्यामध्ये स्वतःची प्रयोगशाळा थाटली आणि तिथला फॉस्फरस त्या डब्यात पडून तो डबा पेटला म्हणून तो जो स्टेशन मास्तर आहे त्याने रागाने त्याच्या श्रीमुखात भडकावली, तर कानावरती तो मार बसल्यामुळे हा बहिरा झाला लहानपणीच. न्यूटन ह्या एडिसन बाबतीत सांगतात की तो इतका कुशाग्र बुद्धीचा होता, पण नेमकं त्या शाळेमध्ये काय बेनसलं, त्या शिक्षकांनी त्याच्या आईला चिठ्ठी दिली की ह्या मुलाला काही येत नाहीये, हा काही समजत नाहीये, हा सगळ्या मुलांच्या मागे राहतोय म्हणून याला शाळेतनं काढून टाका. पण आईने ती चिठ्ठी त्याला दाखवली नाही. असं म्हणतात की आई त्या एडिसनला अशी म्हणाली की शाळा अशी म्हणते की तू खूप बुद्धिमान आहेस आणि आमची शाळा याला शिकवू शकत नाही, म्हणून तुम्ही याला स्वतंत्र शिकवा. आणि ही चिठ्ठी त्या एडिसनला शेवटी सापडली, म्हणजे आई हयात नसताना अगदी एडिसनच्या वृद्धापकाळी त्याला ती चिठ्ठी सापडली. आणि आईने आपला आत्मविश्वास किती वाढवला आणि आपल्याला आत्मविश्वास दाखवून आपल्याला जिद्दीचं प्रेरणा देऊन आपल्याला वैज्ञानिक घडवलं, असं तो एडिसन म्हणतो. हा एडिसन त्याच्या प्रयोगशाळेमध्ये सतत काम करायचा. तणावामुळे त्याला काही त्रास झाला का, काही आजारी पडला म्हणून बायकोने दवाखान्यात नेला असताना डॉक्टर म्हणाले की यांना विश्रांतीची गरज आहे, याला अशा कुठेतरी ठिकाणी ठेवा की जी जागा त्यांना आवडेल आणि जिथलं काम त्याला आवडेल, जिथलं वातावरण त्याला आवडेल, जे त्याला प्रसन्न वाटतं अशा ठिकाणी यांना काही दिवस ठेवा. आणि मग घरी आल्यानंतर न्यूटन लगेच प्रयोगशाळेत जाऊन बसला. बायको म्हणाली डॉक्टरांनी काय सांगितलं होतं लक्षात नाही का? एडिसन म्हणाला हो लक्षात आहे, म्हणून तर इथं आलो. कारण डॉक्टर काय म्हणाले, अशा जागी घेऊन बसा जिथे आनंद वाटेल, विरंगुळा वाटेल, त्यांना आवडेल, मग अशी जागा माझ्यासाठी प्रयोगशाळाच आहे. आणि हा वैज्ञानिक परत प्रयोगाच्या कामाला लागला. आणि अत्यंत नम्र त्याच्या सामाजिक जीवनामध्ये इतके काही काही किस्से सांगितले जातात एडिसन बद्दलचे की अत्यंत प्रसिद्धी परांगमुख, अत्यंत शांत मनाचा, अत्यंत निष्ठावंत असा हा वैज्ञानिक आयुष्यभर झटत होता. आणि कित्येक प्रचंड शोध, विजेच्या दिव्यापासून फोनोग्राफ पर्यंत कित्येक शोध ह्या एडिसननी लावले आणि त्याची ही कारकीर्द सगळी एक उत्तम वैज्ञानिक म्हणून आपल्या नावारूपाला आली. असा हा ज्ञाननिष्ठावान योगीच म्हणायचा. आर्किमिडीज बद्दल आपण ऐकून आहोत, युरेका, ज्याने त्या सोन्याच्या मुकुटातली सोन्याची भेसळ ओळखण्याकरता त्याच्या डोक्यामध्ये चक्र चाललं असताना आंघोळीच्या टबामध्ये शिरल्या असताना जे पाणी बाहेर पडलं त्यातनं त्याला ती कल्पना सुचली, ज्याला आपण तरंगणाऱ्या पदार्थाचे नियम म्हणतो, की जिथं आपल्या आकारमाना इतकं पाणी बाजूला सारलं जातं आणि त्या बाजूला सारलेल्या पाण्याचं वजन त्या वस्तूच्या इतकं असतं, असा तो सगळा नियम जो आहे त्याच्यातनं काय त्याला ते सगळं सत्र सुचलं, प्रयोग सुचलं आणि त्याने सोन्याची भेसळ त्या मुकुट न वितळवता काढून दाखवली. त्याने अनेक प्रकारची यंत्र केली होती, त्याने अनेक प्रकारचे शत्रूंच्या जहाजावरती फेकता येईल अशा प्रकारे भडीमार करता येईल अशा प्रकारचं यंत्र तयार केलं होतं आणि खूप असे शोध लावले आर्किमिडीजनी. आणि असं आर्किमिडीज म्हणतात त्याचा अंत फार दुःखद झाला. जेव्हा शत्रूने हल्ला केला त्या नगरावरती, तेव्हा किल्ल्याच्या वरती टेरेसवरती त्या तटाच्या बुर्जाच्या तिथं वाळूमध्ये प्रमेय सोडत बसलेला आर्किमिडीज, जिथं सैनिक येतात त्यांच्या सावल्या त्याच्या प्रमेयावरती पडलेल्या आहेत आणि त्यांच्या हातात भाले चमकतायत सकाळच्या कोवळ्या वनामध्ये. आणि त्याने आर्किमिडीजला आज्ञा केली की तुला आमच्या राजाने बोलवलंय, तुमच्या राज्याचा आम्ही पराभव केलेला आहे. आणि आर्किमिडीज मात्र प्रमेयात घडून गेला असल्यामुळे लगेच त्याने ऐकलं नाही, थांबून राहिला. त्यामुळे त्याचा तिथं शिरच्छेद करण्यात आला. केवढी मोठी निष्ठा आहे. म्हणजे एकीकडे युरेका म्हणणारा आर्किमिडीज आणि स्वतः बलिदान त्या प्रमेय सोडवताना, गणिताचा अभ्यास करताना देणारा आर्किमिडीज हे ज्ञाननिष्ठेचं केवढं मोठं उदाहरण आहे. सगळे शास्त्रज्ञ, गॅलिलिओ तसाच. गॅलिलिओ सुद्धा म्हणे चर्चमध्ये उभा असताना तिथलं जे झुंबर होतं ते हलत असताना
ते झुंबर हलतंय, त्यातनं त्याला पेंडुलमचा नियम सुचला, लंबकाचा. आणि तो त्या वेळेचं गणित शोधण्याकरता त्याने स्वतःच्या नाडीवरती हात ठेवून, हाताच्या नाडीवर हात ठेवून त्याने ते गणित मोजलं आणि त्यातनं लंबकाच्या घड्याळाची कल्पना काढली. किंवा गुरुत्वाकर्षण रहित अवस्थेमध्ये लहान म्हणजे हलक्या वजनाच्या आणि जड वजनाच्या वस्तू एकाच वेळी पडतील, हे पण त्यांनी पिसाच्या मनोऱ्यावरून काही प्रयोग करून दाखवले. की पुढे अत्यंत आधुनिक वैज्ञानिकांनी मात्र ते परिपूर्ण इतकं छान सिद्ध करून दाखवलं की गॅलिलिओचं म्हणणं खरंच होतं. त्याचा सगळ्यात मोठा शोध म्हणजे दुर्बिणीचा, की दुर्बिणीतून अवकाशाचा वेध घेण्याकरता गॅलिलिओची धडपड करायचा. त्यातली गंमत अशी सांगतात की गॅलिलिओ हा पादुआ विद्यापीठामध्ये प्राध्यापक होता. तर जेव्हा त्यांनी दुर्बिणीचा शोध लावला म्हणून त्याला चक्क एक पगारवाढ मिळालेली, त्याला एक इन्क्रिमेंट मिळालं का, तर त्यांनी दुर्बिणीचा शोध लावला. ही त्याची ज्ञाननिष्ठा आहे. हेनरी फोर्ड बाबतीत गमतीने सांगतात की हेनरी फोर्ड घड्याळजी होता, मोटारीचा शोध लावणारा. त्याची बायको त्याला वैतागून म्हणाली की ते घड्याळजी म्हणून तुम्ही बसता, असं काहीतरी शोधा की ज्यामुळे मला शेतावर लवकर जाता येईल. त्या पठ्ठ्याने लगेच मोटर शोधून टाकली. असा हेनरी फोर्ड. डार्विन, आपला निसर्गशास्त्रज्ञ डार्विन, त्याच्या बाबतीत एक किस्सा एक असा सांगतात की लहानपणी त्याला किड्यांची आवड होती. ज्याने अख्खं आयुष्य आपलं प्राणीशास्त्राच्या अभ्यासात घालवलं आणि उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. हा निसर्गावर मनापासून प्रेम करणारा डार्विन लहानपणी कीटकांचे संग्रह करायचा, जिवंत कीटक गोळा करायचा. तर त्याने एकदा सगळे सहलीला त्याच्या घरचे गेले असताना हा डार्विन, छोटा डार्विन, किडे गोळा करत बसला. तर गोळा करता करता त्याचा डावा खिसा भरला, उजवा खिसा भरला, आणखी काय त्याच्या झब्याचे खिसे भरले, पायजम्याचे खिसे भरले. असं करत त्यांनी मुठीत सुद्धा पकडले. एका मुठीत काही किडे, आणखी तो इतका आनंद झाला की इतक्या तरतरीच्या किड्यांचा संग्रह करत चालला. आणि दोन्ही मुठी भरलेल्या आणि चारही खिसे किड्यांनी भरलेला डार्विन जेव्हा चालायला लागला आपल्या घरच्यांच्याकडं, तेव्हा त्याला दिसलं एक अत्यंत आकर्षक नवीन किडा एक दिसतोय. आता तो उचलायचा कसा? दोन्ही हातामध्ये किडे, खिशात किडे, हात भर घ्यायचं कसं? या पठ्ठ्यानी चक्क तो ओठांनी उचलला आणि त्या किड्याला इजा होऊ दिली नाही. पण किडा मात्र त्याच्या ओठांवर चावत बसला आणि त्याचे ओठ सुजून गेले. पण त्यानं तो किडा सोडला नाही. ही निष्ठा आहे, ही ज्ञानाची निष्ठा आहे. त्या किड्यांचा अभ्यास, त्यांचं वर्गीकरण करणारा हा शास्त्रज्ञ, सगळ्या निसर्गाकडे इतक्या तल्लीनतेने बघणारा शास्त्रज्ञ, हे माझ्या दृष्टीने त्याचा हा अध्यात्मवादच आहे. हे त्याची ज्ञाननिष्ठा किती महत्वाची आहे बघा. अगदी नंतरचा आपला अमेरिकेतला शास्त्रज्ञ टीव्हीचा शोध लावणारा, त्यांनी जेव्हा टीव्हीचं हे यंत्र अगदी मूळचं अत्यंत क्रूड फॉर्ममध्ये तयार केलं, तर त्याचं छायाचित्रण करायला कोणी समोर बसायला तयार नाही. त्यांना ती भुताटकी वाटायला लागली. तर असं म्हणतात की तो जो चहा आणणारा पोऱ्या होता त्याला त्यांनी तिथं बसवला. तो सतरंदा उठायचा. त्याला बळबळ बसून, त्याला लांगुल चालन करून, त्याला 4 पैसे देऊन, त्याला घाबरून तो थरथर कापत असताना त्या मुलाला बसवलं आणि त्याचं चित्रीकरण पहिल्यांदा ते टीव्हीवर त्यांनी दाखवलं. पण त्यात त्यांनी लिहून ठेवलेले की मला पहिलं चित्रीकरण दाखवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले. माझा शोध लावण्यापेक्षा दसपट प्रयत्न त्या मुलाला तिथं बसवण्यासाठी मला करावे लागले, असा तो म्हणतो. एक आणखी उदाहरण सांगतो. डॉक्टर फ्रेडरिक बँटिंग म्हणून आहेत, की यांच्याबद्दल गंमत अशी सांगतात. हे शास्त्रज्ञ ते जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांची जी प्रेयसी होती त्या प्रेयसीला ते वेळ देऊ शकत नव्हते, कारण त्यांचं संशोधन चालायचं औषधांबद्दल आणि रसायनांबद्दल. तेव्हा ती वैतागून प्रेयसी म्हणाली की तुला मी हवी आहे का तुझं फुकटचं संशोधन? बँटिंगनी संशोधन पसंत केलं, प्रेयसीला सोडलं, संशोधनाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि आज जगाला सगळ्यात महत्वाचं असणारं इन्शुलिन नावाचं औषध जे डायबिटीससाठी आहे, ते इन्शुलिनचं त्यांनी शोध लावला. ही त्याची ज्ञाननिष्ठा झाली. रोनाल्ड रॉस असेच की ज्यांनी मलेरियाच्या जंतूंचा अभ्यास केला, पण ते अभ्यासाचं जे संशोधन मांडलं ते लोक मनापासून घेत नव्हते, वाचत नव्हते, कारण त्या काळी काव्याला अधिक प्रतिष्ठा. तर ह्या पठ्ठ्याने, रॉसने त्याचं मलेरिया जंतूंवरचं सगळं संशोधन हे चक्क काव्यात दिलेलं आहे. इंग्लिशमधून पूर्ण त्यांनी ते काव्यात लिहिलं. आपले वेब जॉन्सन म्हणून एक वैज्ञानिक, त्यांनी शस्त्रक्रियेसाठी लागणारा दोरा शोधण्यासाठी जवळजवळ 79 दोऱ्याची ट्रायल स्वतःच्या मांडीवर घेतली. त्याच्या मांडीचं काय झालं असं तुम्ही कल्पना करा. त्यांनी मांडीवरती 79 दोरे ट्राय करून बघितले. ट्राय करण्यामध्ये आपला जेन्नर असा देवीची लस शोधणारा, त्यांनी कुठली लस काढली की तो पहिला स्वतःच्या मुलांवर ट्राय करायचा, ती रिस्क घ्यायची, स्वतःच्या मुलांवर लस टोचायचा. हे त्याचं संशोधन, तेव्हा त्याची ज्ञाननिष्ठा होती. फ्लेमिंग आपले असेच, अलेक्झांडर फ्लेमिंग, तिथं ही ज्ञाननिष्ठा अशी असते की जे फ्लेमिंग अभ्यास करतायत वेगवेगळ्या बुरशींचा आणि त्यांना बुरशीमध्ये इंटरेस्ट आहे, पण एका विशिष्ट डिशमध्ये बुरशी वाढलीच नाही. म्हणजे ते मुद्दाम डिशेस करायचे आणि त्याच्यावरती बुरशी वाढू द्यायची, पण एका डिशमध्ये बुरशी वाढलीच नाही, मग खरं ती फेकून द्यायला हवी होती, कारण त्यांना बुरशीच इंटरेस्ट आहे. पण मनात शंका ही आली की ह्या डिशमध्ये बुरशी का नाही वाढली, म्हणून ते संशोधन सुरू केलं की बुरशीचा प्रसार का नाही झाला. त्यातनं पेनिसिलिन शोधायला आलं. तर पेनिसिलिनचा शोध असा लागला, जंतुनाशक पेनिसिलिन, की ते होतं म्हणून बुरशी वाढली नाही आणि मग बुरशी राहिली बाजूला आणि पेनिसिलिनचं संशोधन पुढे आलं.
हे अलेक्झांडर फ्लेमिंग बद्दल असं म्हणतात की त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये ते एकदा सूक्ष्मदर्शकामध्ये बघत होते. म्हणजे ती जी भिंत असते खिडकीजवळ सूक्ष्मदर्शक ठेवले जातात उजेडासाठी, तर तिथं ते वाकून त्या सूक्ष्मदर्शकात बघत असताना मागच्या दरवाज्यातून त्यांचा विद्यार्थी आत आला आणि हॅलो सर म्हणत आत आला, गुड मॉर्निंग म्हणत, आणि एकदम थबकला आणि परत जायला लागला. तर फ्लेमिंग वळून म्हणाले, का रे बाबा चालला परत, ये की. तर तो म्हणाला, नाही सॉरी, मला वाटलं तुम्ही यू आर प्रेइंग. ओ सॉरी सर, आय थॉट यू आर प्रेइंग. कारण वाकले होते ना फ्लेमिंग सूक्ष्मदर्शकात बघायला, तर त्याला वाटलं वाकून प्रार्थना करताय, तर ते बघत होते सूक्ष्मदर्शकामध्ये. तेव्हा फ्लेमिंगने उत्तर दिलं ते महत्वाचं आहे. ते म्हणाले, येस माय डिअर, आय वॉज प्रेइंग. मी जेव्हा सूक्ष्मदर्शकामधली सृष्टी वाकून बघतो ती मी ही प्रार्थनाच असते. ही त्यांची ज्ञाननिष्ठा झाली. एलिस हॉव म्हणून एक शास्त्रज्ञ आहे, तो तर खरं म्हणजे शिंपाचं काम करायचा. त्या काळी शिवणाचं मशीन नव्हतं, आणि मग सुई दोरा घेऊन शिलाई करायचं तो, त्याची बायको, त्याची मुलं. आणि असं म्हणतात की एकदा खूप मोठी ऑर्डर मिळाली मिलिटरीच्या कपड्यांची, आणि त्याला ती पूर्ण नाही करता आली. त्यामुळे तो मिलिटरीचा अधिकारी त्यांना दम देऊन गेला की इतक्या कालावधीत हे कपडे शिवून झालेच पाहिजे, नाही तर दंड होईल, अमुक होईल किंवा शिक्षा होईल. त्यामुळे घाबरलेला, मनावर दडपण असलेला एलिसाव जेव्हा झोपला, त्या झोपेत त्याला असं स्वप्न पडलं की तो उताना पडलेला आहे आणि त्याच्या छाताडावर पाय ठेवून तो मिलिटरीचा अधिकारी, आर्मीतला अधिकारी त्याला दम देतोय, हातात भाला घेऊन त्याच्या छातीत खोचतोय, वर खाली भाला करतोय, त्याला खुपसण्याची भीती घालून, आणि त्याला ते कपडे शिवायची धमकी देतोय. आणि असं म्हणतात की ते स्वप्न बघत घाबरून उठलेल्या एलिसावने त्याच्या डोळ्यासमोर जो भाला नाचत होता वर खाली, त्याच पद्धतीची वर खाली नाचणारी सुई ज्यामध्ये आहे असं शिवणाचं मशीन शोधलं, की त्याची निष्ठा त्याला स्वप्नात दिसणारी झाली. जेम्स वॅट काय आपला इंग्लंडमधला, की ज्याला चहाचं भांड म्हणे चहा उकळत असताना वाफेने धडधडत होतं, तर त्याची निष्ठा तिथं नाही. म्हणजे नुसता चहा कॅज्युअली न घेता त्याने त्या वाफेच्या शक्तीकडे लक्ष दिलं, वाफेचं इंजिन काढलं. असे अनेक शास्त्रज्ञ आहेत. टॉरिसेली बद्दल सांगतात, ज्यांनी वायुभार मापक म्हणजे बॅरोमीटर काढला. तर आताचे वायुभार मापक किंवा बॅरोमीटर हे पाऱ्याचे असतात, त्यामुळे त्याला विवक्षित लांबीची नळी लागते, किंवा पारा नसलेलेही असतात, एनोरॉइड बॅरोमीटर जे विमानात वापरतात. पण त्यांनी जो तयार केला तो पाण्याचा होता. तेव्हा पाण्याचा स्तंभ तोलून धरायला खूप मोठी त्याला ती जवळजवळ 13 मीटर लांबीची काचेची नळी लावून ती त्याच्या घराच्या छपराच्या वर निघायची. आणि तिथं पाणी कमी जास्त जे होते दाबामुळे हवेच्या, ते कळावं म्हणून तिथं रंगीत बाहुली तरंगत ठेवली लाकडी. आणि त्याला सगळे म्हणायचे बाकीचे बाहेरचे की हा भुताटकीचे प्रयोग करतो आणि बाहुली खालीवर नाचवतो. पण त्यांनी त्याचं काही संशोधन सोडलं नाही आणि ते काम करत राहिला. तर मित्रहो, अशा तऱ्हेने शेकडो वैज्ञानिकांची मालिका, अनेक उदाहरणं सांगता येतील, जिथं या वैज्ञानिकांनी त्यांच्या जीवनामध्ये तऱ्हेचे शोध लावत लावत ही ज्ञानाची निष्ठा अखंड ठेवली. एक तुमच्या लक्षात आलं असं समारोपाच्या प्रसंगी सांगतो की मी आता घेतलेली नावं योगायोगाने सगळी पाश्चात्य वैज्ञानिकांची आली. मग भारतीय वैज्ञानिकांचं काय? खरं त्यावरती आणखी स्वतंत्र बोलायला हवंय. कारण आपल्याकडे भारतामध्ये प्रचंड वैज्ञानाची परंपरा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात देखील आहे. नाही असं नाही. आपण थोडं बरोबर दुर्लक्ष करतो किंवा आपण असं गृहीत धरतो की सगळं विज्ञान पश्चिमेतच आलं. तर असं काही नाहीये. आपल्याकडेही प्राचीन काळी अगदी उपनिषद काळापासून विज्ञानाची साधना, निसर्ग विज्ञान साधना किंवा वेगवेगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळ्या विषयांमधून हे ज्ञान विज्ञान, विद्या, पराविद्या आणि अपराविद्या याच्या अनुषंगाने केलंच जात होतं. त्यामुळे षडदर्शनांमधले महर्षी कणाद असो, जैमिनी असो, नंतर आलेले ब्रह्मगुप्त असो, आर्यभट्ट असो, वराहमिहिर असो, भास्कराचार्य असो, नागार्जुन आहे, सुश्रुत आहे, वाग्भट आहे, ही सगळी दिव्य परंपरा, आयुर्वेद असेल, ज्योतिषशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, धातुशास्त्र असेल, खनिजशास्त्र असेल, अशा अनेक शास्त्रांमध्ये प्रगती करणारे भारतीय हे आहेतच. आधुनिक काळातही काही आधी कमी नाहीये. अगदी सी व्ही रामनांपासून मग जगदीशचंद्र बोस माहिती आहे की ज्यांनी वनस्पतींबद्दल अत्यंत मूलगामी मूलभूत संशोधन सगळ्या जगाला दिलेलं आहे. मेघनाथ शहा आहे, रामानुजम आहेत गणितज्ञ, प्रफुल्लचंद्र राय आहेत आपल्या रसायनशास्त्राचे, डॉक्टर होमी भाभा आहेत, विक्रम साराभाई आहेत, राजा रामण्णा आहेत, विश्वेश्वरय्या आहेत इंजिनियर, जयंत नारळीकर आहेत, आपले विजय भटकर आहेत, सतीश धवन, आणि महत्वाचं म्हणजे आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब आहेत. ही सर्व विज्ञानाची निष्ठा असणारी मंडळी ही ज्ञाननिष्ठ मंडळी आहेत. आणि वैज्ञानिकांच्या ज्ञाननिष्ठा हा आपण जसं अध्यात्मातली अध्यात्मनिष्ठा किंवा आपण आंतरिक सत्याची निष्ठा म्हणतो, तशीच आपल्या बाह्य जगामध्ये जे प्रतिबिंब पडले त्या आंतरिक सत्याचं, त्या जगाचा अभ्यास करणारे सर्व वैज्ञानिक हे ज्ञाननिष्ठ असतात. आणि यांच्या ज्ञाननिष्ठेला आपण मनापासून सलाम केला पाहिजे आणि त्यांची तल्लीनता जाणून घेतली पाहिजे. आणि आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये ह्या सर्व वैज्ञानिकांबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं असं मला वाटतं. धन्यवाद.